नमस्कार मित्रांनो. आजारपण आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरतील. जेवणापूर्वी करा हा विधी. चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात. जेवणाआधी लावलेली ही सवय तुम्हाला दीर्घकाळ लाभ देणारी आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या धावपळीच्या युगात आपण टीव्ही पाहत किंवा मोबाईल स्क्रोल करत जेवतो. यामुळे अन्नातील ऊर्जा आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. शास्त्रानुसार जेवणापूर्वी चित्राहुती किंवा अन्नाचे पूजन केल्याने त्यातील अन्नदोष दूर होतात. आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले गेले आहे. आपण काय खातो यापेक्षा ते कशा भावनेने खातो याला शास्त्रात फार मोठे महत्त्व आहे. जेवणापूर्वी केवळ 1 मिनिट काढून केलेला एक छोटासा विधी तुमच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो. तर कसा करावा हा विधी हा जाणून घ्या. जेवायला बसल्यानंतर ताटासमोर शांत चित्ताने बसा. हातात चमचाभर शुद्ध पाणी घ्या. ते पाणी आपल्या अन्नाच्या ताटाभोवती जसे की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा. त्यानंतर या श्लोकाचे पठण करा. अन्नम ब्रह्मा रसो विष्णू हा भोक्ता देवो जनार्दनम एव ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्न दोषो न लिप्यते. हा श्लोक म्हणून झाल्यावर ते पाणी पिऊन टाका. देवाचे स्मरण करा आणि आनंदाने भोजनाला सुरुवात करा. या श्लोकाचा अर्थ आणि महत्त्व असे सांगते. अन्न ब्रह्मा म्हणजेच अन्न हे साक्षात ब्रह्म स्वरूप आहे. रसो विष्णू हा अन्नातील रस आणि चव हे विष्णू आहेत. भोक्ता देव जनार्दनम हे अन्न ग्रहण करणारा आपला जो आत्मा आहे तो भोक्ता देव जनार्दनम हे अन्न ग्रहण करणारा जो आपला आत्मा आहे तो जनार्दन म्हणजेच ईश्वर आहे. अन्न दोषो न लिप्यते अशी भावना ठेवून जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा त्या अन्नासोबत आलेले कोणतेही दोष आपल्याला बाधत नाहीत. याने आरोग्य प्राप्ती होते. जेव्हा आपण शांत मनाने आणि देवाचे नाव घेऊन जेवतो तेव्हा पचनसंस्था सुधारते आणि शरीर व्याधीमुक्त राहते. दारिद्र्य निवारण होते. अन्नाचा सन्मान केल्याने माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते, ज्यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. मानसिक शांती मिळते. कृतज्ञता व्यक्त करून जेवल्यामुळे अनातील चिडचिड, तणाव आणि दुःख दूर होऊन जीवनात समाधान लाभते. धन्यवाद.